नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण व्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा हा व्हिडिओ बॅकग्राऊंडवरून किंवा टायटलवरून तुम्हाला लक्षातच आला असेल, आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत। जवळजवळ 8 महिने पूर्ण झालेले आहेत या कामाची अपडेट देऊन आपल्याला। म्हणजे आपण सप्टेंबर 2024 मध्ये खंबाटकी घाट न्यू टनेल जो प्रोजेक्ट आहे ह्याच्या कामाची अपडेट देण्यासाठी आलेलो होतो 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये। आता जून 2025 मध्ये काम किती झालेले आहे या 8 महिन्यामध्ये आपण हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, आत्ताच करून टाका, कारण की व्हिडिओ चांगला होणारच आहे। जर नाही आवडला तर नक्की अनलाईक करून टाका, परंतु आता लाईक करायला विसरू नका। चला तर मग या कामाची आपण आता अपडेट घेऊया। न्यू खंबाटकी घाट ट्विन टनल प्रोजेक्ट जवळपास 6.5 किलोमीटर लांबीचा हा प्रोजेक्ट, ज्याचे काम फेब्रुवारी 2018 म्हणजेच 7 वर्षापूर्वी सुरू तर झाले होते, ते आजतागायत सुरूच आहे। पुणे ते सातारा दरम्यान वेडीवाकडी वळणे घेत जाणाऱ्या खंबाटकी घाटाला पर्याय म्हणून NH48 वर या नवीन प्रोजेक्टची निर्मिती होत आहे। सध्या पुणेवरून साताऱ्याकडे जाण्याकरिता चढाईच्या व वळणावळणाच्या खंबाटकी घाटातून जावे लागते, तर साताऱ्यावरून पुणेकडे जाण्यासाठी जुना 2 लेनचा बोगदा म्हणून पर्याय उपलब्ध आहे। सध्या खंबाटकी घाटातून प्रवास करत असताना जवळपास अर्धा तास हा घाट पार करण्यासाठी लागू शकतो, परंतु सध्या निर्मिती होत असलेल्या 6 लेन ट्विन टनलचा वापर करून भविष्यात अर्ध्या तासावरून प्रवासाचा वेळ अगदी 7 ते 8 मिनिटावर येणार आहे। म्हणूनच या प्रोजेक्टचे महत्त्व खूप जास्त आहे। आता पाहूया या प्रोजेक्टची अलाइनमेंट कशी असणार आहे। या प्रोजेक्टच्या सुरुवातीला 2 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड निर्मिती होत असून त्यानंतर 1 किलोमीटर लांबीचा वायडक्ट निर्माण होत आहे। त्यापुढे 1.2 किलोमीटर लांबीचा 6 लेन जुळे बोगदे निर्मिती होत असून शेवटी 650 मीटर लांबीचा अप्रोच रोड निर्माण होत आहे। आता पाहूया जून 2025 रोजी या प्रोजेक्टवर किती काम झाले आहे। तर पुणे साइडकडील याच ठिकाणावरून या प्रोजेक्टला सुरुवात होते। सुरुवातीला या अप्रोच रोडचे काम हळूवार गतीने का होईना प्रगतीपथावर असलेले पाहायला मिळेल। या मायनर ब्रिजच्या लेफ्ट साइडच्या ब्रिजवर गर्डर इरेक्शन पर्यंतचे काम पूर्ण झाले असून राईट साइडला मात्र डेस्क स्लॅब पर्यंतचे काम पूर्ण झालेले दिसत आहे। पुढे काही अंतर या रोडचे PQC वर्क पूर्ण झालेले दिसत आहे। पुढे आल्यानंतर सुरू होतो हा जवळपास 1 किलोमीटर लांबीचा वायडॅक्ट, ज्याच्या उजव्या ब्रिजच्या 70 ते 80% स्पॅनवर डेस्क स्लॅबचे काम पूर्ण झालेले दिसत आहे।
यानंतर येतो 1.2 किलोमीटर लांबीचा 6 लेनचा हा जुळा बोगदा। या बोगद्याच्या पुणे एंडकडील काम आपण आता पाहत आहोत, परंतु या बोगद्याच्या आतमध्ये किती काम झाले आहे व कुठले काम सुरू आहे हे आता आपण बोगद्यातून प्रवास करून पाहणार आहोत। तर मंडळी, आपण या बोगद्याच्या पुणे साईडकडे आलेलो आहोत आणि हे दोन्ही टनल इकडल्या बाजूनं आता सध्याच्याला ओपन आहेत। त्याचं म्हणजे आतमधील जे फिनिशिंगचं काम आहे, काय काम आतमध्ये सुरू आहे हे आपण आता लेफ्ट साईडच्या टनेलनं म्हणजेच सातारा कडे जाणाऱ्या या बोगद्यातून आतमध्ये प्रवास करून पाहणार आहोत। आणि एक्झॅक्टली हा टनल किती किलोमीटरचा राहणार आहे हे आपण या ठिकाणी ट्रिप पण टाकणार आहोत। आपलं 385 किलोमीटर प्रवास करून आतापर्यंत झालेला आहे, म्हणजे माझं मूळ जे गाव आहे तिथून। तर आपण आता इथून 0-0 करूया ट्रिप। चला तर मग आपण प्रवासाला सुरुवात करूया। या बोगद्यामधून लेफ्ट साईडच्या बोगद्यातून आपण प्रवास करणार आहोत। राईट साईडला काहीतरी काम सुरू आहे, त्यामुळे तिथं भरपूर काही पसारा पडलेला आहे आणि इथून मात्र आपल्याला ट्रॅव्हल करता येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे इंजिनियरला, आणि जाऊ शकता म्हणे, कारण स्थानिक लोक पण बरेचसे ट्रॅव्हल करत आहेत। खूप काही अंधार आहे आतमध्ये, पण फिनिशिंगचं काम सुरू असलं पाहिजे आतमध्ये। आणि आजूबाजूनं जर पाहिलं तर 3 लेनचा हा बोगदा होणार आहे आणि आजूबाजूनं आपल्याला हे प्लास्टरचं काम पण झालेलं दिसत आहे। आतमध्ये लाईट इन्स्टॉलेशन बाकी आहे आणि रोडवर्कचं काम पूर्ण झालेलं आहे। पहा, विशेष म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा जो रोड आहे PQCचं काम पूर्ण झालेलं आहे। मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस PQC काम बाकी होतं आणि पाणी टपकायला लागलेलं पाहिजे। हां, या ठिकाणी व्यवस्थित फिनिशिंग झालेली नसेल आणि पाणी टपकत आहे, याचा अर्थ या ठिकाणी पाठीमागं पाहिलेलं आहे। पुढं काय कंडिशन आहे हे पण आपण चला ट्रॅव्हल करूया आणि पाहूया। अगदी थंड थंड वाटते आता आतमध्ये, एकदम मस्त। जवळजवळ आपण टनलच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथं तर धबधबा सुरू झालेला आहे। पहा, पाणी एवढं मोठ्या प्रमाणात इथून पडतंय की विचारसुद्धा करू शकत नाहीत। आणि अशी कंडिशन असेल तर हा बोगदा कधी ओपन होणार। 1.2 झालेला आहे डिस्टन्स। आपण बोगद्याच्या थोडंसं 100 मीटर अगोदर चालू केलेलं होतं, तर 100 मीटर आपण लेस करूया। 1.3 म्हणजे 1.3 किलोमीटर डिस्टन्स झालेला आहे। पहा, 1.3 सांगायचं तात्पर्य एक्झॅक्ट हा बोगदा 1.2 किलोमीटर बाहेरसुद्धा आपल्याला या बोगद्याचं आणखीन काम सुरू असलेलं पाहायला मिळते। पहा, हे अशा पद्धतीनं बाहेरचं वर्क सुरू आहे। इथून आपण ड्रोन फ्लाय करून पाहणारच आहोत। तसेच इथून पाणी पडताना पण पाहायला मिळेल तुम्हाला। आता आपण बोगद्याच्या सातारा एंडकडील काम पाहत आहोत। यावेळेस मात्र बोगद्याबाहेर अप्रोच रोडचे काम या प्रोजेक्टच्या एंड पॉइंट पर्यंत सुरू झालेले दिसत आहे। एकंदरीत मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर केलं नसेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा विनंती आहे, या ठिकाणी गुगल पे, फोनपे, UPI ID फ्लॅश करत आहे।
जरूर तुम्ही ट्रॅव्हल सपोर्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.